इथं मी बनवत आहे शाबूची दूध खीर. तर त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, शाबू, साखर, दूध घेतलेलं आहे, तूप लागेल, काजू, बदाम, विलायची, मनुके. कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. ते काजू, बदाम आणि मनुके तुपात तळून घेऊ. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. खूप छान लागते शाबूची दूध खीर. तर शाबू तर मला आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून बघा. तर काजू, बदाम आणि मनुके तुपामध्ये तळलेले आहेत. तर इथं मी दूध घेतलेलं आहे गरम करून. तर दुधाला आपण ह्याच्यामध्ये घालू. शाबू आपण मिक्सरवरती फिरवून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे शाबू. तर बघा इथे दुधालाही उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये शाबू घालून घेऊ. शाबू घालून घेऊ आपण दुधामध्ये आणि मिक्स करून घेऊ. तर शाबू मी रात्री भिजत घातलेला होता, चांगला मऊ असा भिजलेला आहे. आता साखर घालून घेऊ. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. एकदा मिक्स करून घेऊ. साखर घातल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लहान गॅसवरती आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. नक्की ट्राय करा, खूप छान लागते शाबूची दूध खीर. पाच मिनिटानंतर बघा अशी शिजत आहे आपली दूध खीर. तर एकदा चेक करून घ्यायचं आहे, खाली चिटकते का वगैरे. चिटकलेली तर नाही खाली. शिजत आलेला आहे आपला मधला शाबू पूर्ण दूध खिरीमधला. ते छान दिसत आहे बघा. टेस्टलाही खूप छान लागते. अजून 2 ते 3 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊ. तर तयार झालेली आहे आपली दूध खीर. तयार झालेली आहे आपली दूध खीर. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध अजून हे टाकू शकतात, जशी तुम्हाला आवडत असेल तशी. दाटसर आवडत असेल तर अशीच ठेवा, नाही तर मग दूध अजून वाढवू शकतात. मला तरी अशीच आवडते. तर ही विलायचीची पावडर आहे, टाकून घेऊ आपण. आणि एकदा मिक्स करून घेऊ विलायचीची पावडर टाकल्यानंतर. तर आता खायला घेऊ आपण दूध खीर. आणि याच्यावरती खोबरं जे घेतलेलं आहे खिसून ते टाकून घेऊ आणि तूप. खात रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा.